इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचा दौरा आटोपून पंतप्रधान मायदेशी रवाना. काही वेळातच नवी दिल्लीत दाखल होणार. पंतप्रधानांनी काल ऑकलंड इथं भारतीय समुदायाला केलं संबोधित. भारताचा समृद्ध वारसा न्यूझीलंडमधल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं केलं आवाहन. शाश्वत भविष्यासाठी सज्ज वाहतूक व्यवस्थेसाठी ब्रिक्स देशांमध्ये दृढ सहकार्याचं नितीन गडकरी यांचं ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या नागपूर इथल्या बैठकीत आवाहन. व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट कुक बेटाजवळ बुडाली, 15 जण मृत्युमुखी. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत नॉर्वेला नमवून इंग्लंड उपांत्य फेरीत दाखल. अर्जेंटिना आणि स्वित्झर्लंड यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात दोन्ही संघांची 1-1 अशी बरोबरी. विम्बल्डन स्पर्धेत महिला एकेरीमध्ये चेक प्रजासत्ताकाच्या लिंडा नोस्कोवानं आपल्याच देशाच्या कॅरोलिना मुचोवाला नमवून पटकावलं विजेतेपद. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 5 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेत अखेरच्या सामन्यातही भारताचा दारुण पराभव. मालिका 0-4 अशी गमावली. आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका एस जानकी यांचं केरळमध्ये निधन. पंतप्रधानांसह विविध मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली.